द इमॉर्टल पॉइझन, अमर विषाची खरी कहाणी। नमस्कार, मी आज तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी आपल्या घरात रोज येते आणि तरीही आपल्याला तिचा खरा धोका कळतच नाही। हो, मी प्लास्टिक बद्दलच बोलते। प्लास्टिक हलके, स्वस्त, रोजच्या वापरातलं, पण त्याच वेळी अमर विष। का? कारण पृथ्वीवर तयार झालेलं एकही प्लास्टिक आजपर्यंत नष्ट झालेलं नाही, एकही नाही। आपण एखादी प्लास्टिक पिशवी घेतो, 5 मिनिटे वापरतो आणि ती निसर्गात 500 ते 1000 वर्ष तशीच राहते। कल्पना करा, आपण वापरलेली एक छोटी पिशवी ही आपल्या पिढ्यानपिढ्या पाहणार। कधी विचार केला आहे का? आपण प्लास्टिक जाळतो, टाकून देतो, पाण्यात सोडतो, पण शेवटी ते कुठं जातं? ते तुटत जातं, अतिसूक्ष्म मायक्रोप्लास्टिक मध्ये। आणि हे मायक्रोप्लास्टिक आज आपल्या अन्नात, पाण्यात आणि हवेमध्येही सापडत आहे। अभ्यास सांगतो की मनुष्य दर आठवड्याला 1 क्रेडिट कार्ड एवढं प्लास्टिक खातो। आश्चर्य वाटतंय ना? पण हे वास्तव आहे। आणि इथंच प्रश्न उभा राहतो, प्लास्टिक वापरायचं थांबवणं खरंच इतकं अवघड आहे का? विचार करा, आपण बाजारात जातो, दुकानात जातो आणि सहजपणे पिशवी घेऊन येतो। आपल्याला माहिती असतं की हे चुकीचं आहे, पण तरीही आपण करतो। का? सवय, सोय आणि कदाचित यामुळे काय फरक पडणार हा विचार। पण फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो। एक पिशवी कमी केली, एक बाटली कमी केली तर हजारो जीव वाचतात, नद्या वाचतात, समुद्र वाचतात आणि शेवटी आपलं भविष्यही वाचतं। म्हणूनच आजचा संदेश साधा आहे, प्लास्टिक कमी करू, पृथ्वी वाचवू। मी फक्त एवढंच सांगू इच्छिते, प्लास्टिक अमर आहे, पण आपण नाही। आपल्या ग्रहाला वाचवण्याची जबाबदारी आपल्या आजच्या छोट्या निर्णयांमध्ये आहे। जागृत रहा, सुरक्षित रहा आणि निसर्गासाठी एक पाऊल आजच उचला। धन्यवाद। अशाच नवनवीन माहितीकरिता मंडल न्यूजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।